मी कैलास शंकरराव खुळे, नेमतवाडी, पंढरपूर तालुका. शंकरराव खुळे हे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे सहकारी आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं राजकारणामध्ये, मालकाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचा मी चिरंजीव. मी पंढरपूर शहरामधील विवेकवर्धिनी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि शेवटी मी 4 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं. त्याच्या अगोदर घरातच राजकारणाचं बाळकडू असल्यामुळं मी नेमतवाडी गावचा सरपंच, सोसायटीचा चेअरमन आणि परत कॉलेज जीवनामध्ये असताना मला प्रशांत मालकाचा संबंध आला. प्रशांत मालकाच्या बरोबर काम करत असताना मग वडिलांबरोबर मोठ्या मालकाकडे जाणं येणं, त्यांचं राजकारणाची पद्धत. प्रशांत मालकसुद्धा त्यावेळेला त्यांना घरातूनच बाळकडू मिळालेलं होतं राजकारणाचं. आणि ज्यावेळेला प्रशांत मालक कॉलेजला होते त्यावेळेला आम्ही कॉलेजला होतो. ते कॉमर्सला होते आणि मी आर्टला होतो. परंतु दोघांच्या रोजच्या रोज गाठीभेटी, मैत्री. आणि ज्यावेळेला माझ्या वर्गातून शेआर म्हणून निवडून आलो त्याच वेळेला प्रशांत मालकसुद्धा त्यांच्या वर्गामधून शेआर म्हणून निवडून आले. आणि त्यावेळेलाच युआर कोणाला करायचं हा त्यावेळेला कॉलेज जीवनामध्ये ग्रामीण विरुद्ध शहर असा प्रकार होता. परंतु आमचे घराण्याचे संबंध असल्यामुळं मला माझ्याबरोबर जे माझे मित्र निवडून आलेले होते त्या मित्राला सांगून आम्ही प्रशांत मालकाच्या पाठीमागं गेलो आणि प्रशांत मालक त्यावेळेला युआर झाले आणि युआर होऊन युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यावेळेला काम केलं. असा राजकारणामध्ये प्रशांत मालकाचा प्रवेश झाला. त्यानंतर प्रशांत मालक मोठ्या मालकाचं कामकाज रोजच्या रोज बघत होते. मोठे मालक वसरीला बसलेले असायचे. सगळे लोक यायचे. सकाळी 7 वाजल्यापासून त्या लोकांचा राबता चालू असायचा. आताच्यासारखं काय मोबाईल वगैरे काय नव्हतं. तसं फक्त लँडलाईनवरच फोन करता यायचे. त्याच्यामुळं ग्रामीण भागातील लोक सकाळी आपलं पहिल्या गाडीने यायचे, मोठ्या मालकाला काय त्यांचं कामकाज सांगायचे आणि परत निघून जायचे. परंतु मोठ्या मालकाने जे काम सांगितलेलं होतं, मोठ्या मालकांना जे काम सांगितलेलं होतं ते मोठे मालक एका कागदावर लिहून घ्यायचे. ती माणूस जरी गेलेला असेल परंतु 11 वाजता ज्या वेळेला ऑफिस उघडायचं त्यावेळेला मालक त्या माणसाचं फोन करून काम करून घ्यायचे. म्हणजे अशी पद्धत मोठ्या मालकाची होती. हे प्रशांत मालक जवळून पाहत होते. प्रशांत मालक ज्यावेळेला कॉलेजला होते मी कुस्ती आणि मलखांबचा प्लेयर होतो. परंतु प्रशांत मालक बास्केटबॉल आणि क्रिकेटमध्ये तर 1 नंबरला ते खेळायचे. पहिल्या नंबरला जायचे खेळायला, आऊटच होत नव्हते. असे त्यावेळेला प्रशांत मालकाची परिस्थिती होती खेळामध्ये. म्हणजे चांगल्या पद्धतीचे खेळाडू होते. आणि परतच्या काळामध्ये कॉलेज ज्यावेळेला संपत आले त्यावेळेला प्रशांत मालकांनी लॉलासुद्धा ॲडमिशन घेतलं होतं. परत त्यांचं पुढं हे राजकारणात खर्डीगावचे सरपंच झाले. ही मोठ्या मालकाचा वारसा चालवायचा म्हणून खर्डी गावामध्ये त्यांनी विकास कामं चालू केली. त्याच्यामुळं इकडं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं जरा त्यांचं. आणि अशा पद्धतीनं एक ग्राउंड लेवलला काम करत प्रशांत मालकाची ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीनं एंट्री झाली.
85 सालाला ज्यावेळेला मोठे मालक आमदार झाले त्यावेळेला आमदारकी प्रशांत मालकांनी जुळवून पाहिली. मग मोठे मालक आमदार झाल्यानंतर परत जे कोण विरोधक होते त्यावेळेला ते हे 5 वर्षाच्या आमदारकीनंतर जेवढे विरोधक होते तेवढे मोठ्या मालकाच्या पार्टीत आले. मग त्यावेळेचे यशवंत भाऊ असतील, परत तर 95 सालाला औदुंबर अण्णासुद्धा मोठ्या मालकांकडे आले. म्हणजे अशा पद्धतीने प्रशांत मालकांचं नेतृत्व त्यावेळेला हे सगळं राजकारण बघत असं कामकाज त्यांचं, त्यात अभ्यास, सहकारातला अभ्यास असं वाढत चाललेलं होतं. परंतु मोठे मालक आमदार असल्यामुळं प्रशांत मालकाला दुसरीकडे जायला संधी नव्हती. आणि त्याच काळामध्ये ज्या वेळेला दूध संघाचं इलेक्शन लागलं त्यावेळेला आमच्यासारखे सहकारी म्हणाले की प्रशांत मालकाला तुम्ही दूध संघावर संचालक म्हणून तरी पाठवा तुम्ही. त्यावेळेला सुस्त्याचे आजीनाथ आप्पा म्हणून होते डायरेक्टर, पंढरपूर तालुक्यातून एक डायरेक्टर असायचा. तर ते त्यावेळेला चाललं बरंच, मोठ्या मालकांचा त्याला विरोध व्हायला लागला. परंतु जे आमच्यासारखे सहकारी होते ह्या सहकार्याने जास्त मोठ्या प्रशांत मालकाला कधी संधी मिळणार म्हणून ज्यावेळेला हे केलं त्यावेळेला मोठे मालक म्हणले ठीक आहे, म्हणले बघू काय करतोय ते. पण ती संचालक झाले आणि ही चेअरमनही झाले. आणि चेअरमन झाल्यानंतर त्यांनी कामाचा एवढा धडाका लावला, जिल्हा दूध संघामध्ये लक्ष दिलं. त्यावेळेला पगारी होत नव्हत्या अगोदर पहिल्या काळामध्ये. त्यानंतर प्रशांत मालकांनी तर एवढं तिथं ही घालून ठेवलं की 7, 17 आणि 27 म्हणजे 10 दिवसाला पगार झाला पाहिजे आणि माझ्या दूध उत्पादकाला त्याचं पेमेंट 10 दिवसाला मिळालं पाहिजे, त्याच्या हातात 10 दिवसाला पैसा आला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून 7 तारखेला दुधाचं पेमेंट झालं पाहिजे, 17ला व्हायचं, 27ला व्हायचं. त्याच्यामुळं दूध संघ एवढा नावलौकिक आला की 5 लाखापर्यंत त्याचं कलेक्शन गेलं. त्यांनी 10-15 वर्षे ते दूध संघाचं त्यांनी चेअरमनपद, त्यांच्या कार्यकाळामध्ये इतका दूध संघ वाढला की अगदी दूध सगळं मुंबईला मदर डेअरी असेल, आर्य डेअरी असेल, बारामतीची डेअरी असेल, ह्या सगळ्या डेअऱ्यांना दूध इथून सप्लाय व्हायचं. अशा पद्धतीनं प्रशांत मालकांनी त्यावेळेला दूध संघाचं काम केलं. पण सर ते युवा अवस्था होती तुमची, तुम्ही आता दूध संघावर आला, राजकारणात एंट्री झाली, पण ती एवढी सोपी नव्हती. त्यावेळेला गाड्या घोडे होते, तुमचा कसा प्रवास चालला तो इंटरेस्टिंग किस्से आहेत सगळे. नाही, त्यावेळेला काय होतं, आम्ही ज्यावेळेला कॉलेजला, आता माझ्या बाबतीतच सांगतो, तुम्ही म्हणताल वैयक्तिक सांगता काय, तर ज्यावेळेला मी माझं ग्रॅज्युएशन संपवलं आणि आमच्या वडिलांना म्हणलं बँकेत सर्व्हिस लागते का बघा. तर बँकेत सर्व्हिस लागायचं म्हणल्यानंतर प्रशांत मालकाचं मित्रावर एवढं प्रेम असतं. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की ज्यावेळेला आम्ही वाड्यात गेलो खाली, वडिलांनी सांगितलं की बँकेत तर लावा सर्व्हिसला, सगळी शेती करते भाऊ, एक तर सर्व्हिसला राहू द्या. मग त्यानंतर मोठे मालक म्हणले बरं ठीक आहे. आमसभा होती त्या दिवशी पंचायत समितीची. आमचे वडील आणि मोठे मालक आमसभेला गेले आणि मला फक्त सांगितलं की तू 5 वाजता अर्बन बँकेत ये. तर अर्बन बँकेत यायचं म्हणलं, प्रशांत मालक म्हणले थांब. प्रशांत मालकाने आम्ही दोघांनी जेवण केलं तिथं वाड्यात आणि प्रशांत मालकाने सायकलवर मी कॅरेजवर बसलो आहे पाठीमागं आणि प्रशांत मालक सायकलवर, असं करत मला अर्बन बँकेत आणलं. आणि ज्यावेळेला ह्यांची आमसभा संपून ज्यावेळेला ती दोघं आली त्यावेळेला तारे भाऊसाहेब म्हणून होते. त्यावेळेला म्हणले की बाबा हे शंकररावचा मुलगा आहे, ह्याची इंटरव्ह्यू घ्या तुमची काय असेल ते, आणि ह्याला आपल्याला बँकेत आपल्याला घ्यायचं आहे. त्यावेळेला प्रशांत मालक म्हणजे मला सर्व्हिसला घेतलं गेलं, सांगितलं. प्रशांत मालक परत मला म्हणले आता झालं म्हणले तुझं काम, मी आता जातो आता घरी. म्हणून प्रशांत मालक परत सायकलवर गेले परत घरी. म्हणजे मित्राबाबतीत इतकं प्रशांत मालकाचं. तसंच ज्यावेळेला आम्ही त्यांचं काय काम होतं, श्री सर्व्हिस सेंटर म्हणून त्यांचं एक मोटरसायकलचं त्यांच्याकडे एजन्सी होती बजाजची. त्या सर्व्हिस सेंटर ती चालवत होते त्यावेळेला, म्हणजे मालक स्वतः पाहिजे. त्यावेळेला आम्ही तिथं बसलेला असायचो. परंतु त्याच वेळेला त्यांना शेतीचा बीज जास्त आवड होती. रोज सर्व्हिस सेंटरला मी आलो,
मला थोडं रिकामा वेळ असला की मला म्हणायचे चला जाऊन येऊ मळ्यात. मग मोटरसायकलवर दोघांनी जायचं. एकदा मोटरसायकलच पंक्चर झाली, प्रशांत मालक ढकलत, मी मागं ढकलायला, प्रशांत मालकाने असं, म्हणजे असे किस्से आहेत. किंवा जी मैत्रीत मी काय तसं आमचं काय लय श्रीमंत घराणं नाही, परंतु एकनिष्ठता काय असते किंवा एखाद्या घराण्यावर एखाद्या नेत्यावर निष्ठा काय असते ती आमच्या वडिलांनी मला शिकवलं होतं. का तर वडिलांनी आम्हाला काय सांगितलं अण्णांनी की रावबहादूर परिचारक प्रशांत मालकाचे आजोबा इंग्रजाच्या काळामध्ये मिलिटरीत होते आणि आमचे आजोबा विठ्ठलराव खुळे हे सुद्धा मिलिटरीतच होते. ते दोघं मिलिटरीत असल्यामुळे त्या दोघांचे संबंध आले. आमचे अण्णा राजकारणात होते, खरेदी विक्री संघाचे चेअरमन होते, मोठे मालक तिथं पेठेत त्यांचं दुकान होतं, त्याच्यामुळे त्यांचे संबंध आले. त्या संबंधानं त्या दोघांचं एक पिढी बरोबर काम केलं आणि परत आमच्या दोघांचे ज्यावेळेला आम्ही हे पिढीत चालत आले ते आमच्या दोघांचं बी आलं परत संबंध. म्हणजे आम्ही अशा आमची कुठं ही पडलं नाही, गॅप पडला नाही असा. आणि निष्ठेत ही 3 पिढ्या, निष्ठेत ही आम्ही कुठं कमी पडलो नाही. कधी आम्ही पदाची अपेक्षा केली नाही, कधी कसली म्हणजे मी तर वैयक्तिक सांगतो की मी कधी कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही, कधी कुठला व्यवसाय 2 नंबरचा किंवा काय, किंवा मालकाच्या नावावर काय तर करायचं, कोणाचं लुबाडायचं, काय करायचं, ही म्हणजे आमच्या वडिलापासून आमच्या रक्तातच ते आलं नाही. त्याच्यामुळं एक चांगल्या घराण्याशी संबंध आला, चांगल्या लोकांशी संबंध आला की ज्यांनी लोकांचं मी म्हणतो चांगलं केलं नाही, लोकाला वाटतं, परंतु निदान वाईट तर केलं नाही. ही मुद्दा त्या परिचारक घराण्याबाबतीत अतिशय असा लागू पडतो. अजिंक्य क्रीडा मंडळाची स्थापना तुमच्या काय केलं त्यावेळेला या पंढरपूर शहरामध्ये ग्राउंड नव्हते. मी खेळाचा शिक्षक, मालकांना म्हणलं काय पोरांना ग्राउंड नाही काय नाही. मग त्यांनी त्यांच्याकडे ते आराधे मालक म्हणून होते, त्यांच्याकडे ते टिळक स्मारकचं ग्राउंड होतं. इथं पोरांना खेळता येईल का तर कवटेकर हायस्कूलला ग्राउंड नाही, विहुगर्दिनीला ग्राउंड नाही, परत आपटे हायस्कूलला नाही. म्हणजे जेवढे हायस्कूल पंढरपूर शहरामध्ये होते त्या हायस्कूलला ग्राउंड नव्हतं. ह्यांनी टिळक स्मारक ग्राउंड पोरांसाठी खुलं केलं. परत प्रशांत मालकाचा ही खिलाडू वृत्ती असल्यामुळं, खेळात असल्यामुळं प्रशांत मालका वाटायला लागलं की आपण एक क्रीडा मंडळ स्थापन करूया. प्रशांत मालकाने अजिंक्य क्रीडा मंडळ म्हणून स्थापन केलं. त्यावेळेला त्यांना ह्यांच्यातलं कोणाचं तर नाव देता आलं असतं, ह्यांनी दिलं नाही. अजिंक्य म्हणजे त्याचा अर्थ अजिंक्य राहण्याचा खेळात, म्हणून त्यांनी अजिंक्य क्रीडा मंडळ स्थापन केलं. आणि त्या अजिंक्य क्रीडा मंडळामार्फत परत राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या. परत त्यानंतर उन्हाळी शिबिरं ती तर इतकी आमची चांगली चालली. उन्हाळी शिबिरं इतकी चांगली चालली की उन्हाळी शिबिरामुळं काय झालं, पंढरपुरामध्ये जी लहान म्हणजे पोरं होती 10वीपर्यंतची, ह्यांना त्या शिबिरामध्ये आपल्याला त्यांचं कौशल्य, आम्ही खेळातले शिक्षक सगळे बीपीडचे, पंढरपूर शहरातले सर्व बीपीडचे शिक्षक खेळामध्ये तिथं आम्ही जायचो. सकाळी ते शिबिर 5:30ला चालू व्हायचं, 10ला बंद व्हायचं, 10-10:30ला, परत 4ला, असं करत नाही. त्याच्यामध्ये सर्व अगदी कोल्हापूरपासूनची माणसं इथं शिकवायला आणली. त्याच्यामध्ये धनुर्विद्या असेल, घोडेस्वारी असेल, पुन्हा दांडपट्टा असेल, मैदानी खेळ सगळे, किंवा ज्यावेळेला शिवकालीन खेळ, हे सगळं शिकवलं जायचं. अशा पद्धतीनं अजिंक्य क्रीडा मंडळाचं काम आत्तापर्यंत चालू आहे, अजून चालूच आहे. आणि त्याला मालकाचंच मार्गदर्शन असतं. मालक नेहमी ती चौकशीसारखं करत असते. त्या राजा शिवछत्रपतीच्या ह्याच्यावर एक महानाट्य आलं होतं, जाणता राजा म्हणून. तर त्यावेळेला प्रशांत मालका डोक्यात आलं की शिवाजी महाराज ॲक्च्युली शिवाजी महाराज कसे होते हे बघायला मिळावं लोकाला. म्हणून
त्यांनी जाणता राजा हे लोकनाट्य महानाट्य त्यावेळेला इथं रेल्वे ग्राउंडवर सादर केलं आणि ते अगदी 8 दिवस सर्व लोकांना खुलं ठेवलं होतं. त्याला काय तिकीट वगैरे काय नव्हतं. लोकांसाठी, लोकात जनजागृती निर्माण होण्यासाठी ते केलं होतं त्यावेळेला. तसंच मध्ये एक अजय अतुलचा एक कार्यक्रम घेतला होता. अगदी 40-50 हजार पब्लिक होतं आणि सर्व लोकांना त्यावेळेला नाश्त्याची वगैरे त्यांनी सोय केलेली होती. अगदी पंढरपुरात तसा आजपर्यंत प्रयोग झाला नाही. पुढे बी होईल काय नाही मला सांगता येत नाही. परंतु चंद्रभागा ग्राउंडवर 40 ते 50 हजार पब्लिकचं मिळून इतका अजय अतुलचा इतका मोठा भव्य असा कार्यक्रम, केवळ हा नियोजनाचा भाग आहे. ज्याचं नियोजन चांगलं आहे त्याचं प्रपंच चांगला असतो, त्याचं सगळंच चांगलं असतं. त्यातला प्रकार ज्यावेळेला पंचायत समिती होते, विरोधक होते औदुंबरांना, यशवंतभाऊ वगैरे, त्यावेळेला ती पार्टी होती. परंतु ज्यावेळेला प्रशांत मालकाने असं जास्त लक्ष घातल्यानंतर, मोठे मालक आमदार होते परंतु मोठ्या मालकाचं काम सगळं असं ग्राउंड लेवललाच चालायचं सगळं असं. प्रशांत मालकाने परत जरा लक्ष घातल्यानंतर प्रशांत मालकाने पंचायत समितीच्या निवडणुका पार्टी लेवलला चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं आणि पंचायत समिती ताब्यात घेतली. 1994-95च्या दरम्यान मार्केट कमिटी विरोधी पार्टीच्या गटाकडे होती. परंतु प्रशांत मालकांनी मार्केट कमिटीचं नियोजन केलं. त्यावेळेला मार्केट कमिटीमध्ये अक्षरशः गुरं सगळी चरायची, सगळे म्हणजे अशी जनावरं असायची, इतकं काय मोठी उलाढाल नसायची. परंतु आता मार्केट कमिटी 95 सालापासून आत्तापर्यंत प्रशांत मालकाच्या मार्गदर्शनाखाली काम करते, उमेश मालकाच्या मार्गदर्शनाने काम करते ती. आणि मलासुद्धा त्या संस्थेवर 5 वर्ष काम करायची मला मालकाने संधी दिली ती. त्यामुळे ती संस्था कशी चालते, कशी फायद्यात, जी मार्केट कमिटी थोडक्यात चालायची, कुठं भुसार वगैरे असं काय तर चालायचं पहिल्यांदा. परंतु सर्व भाजीपाल्याचं आता तर बेदाणा मार्केट तर अगदी महाराष्ट्रात 1 नंबरवरचं मार्केट आहे. आणि डाळिंबसुद्धा सगळ्या महाराष्ट्रभर डाळिंब क्रेटवर विकलं जायचं. परंतु प्रशांत मालकाच्या कल्पनेतनं ते डाळिंब त्यांनी किलोवर विकायला चालू केलं. त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा झाला आणि मार्केट कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीनं आता आमचे सहकारीच आहेत हरिदादा गायकवाड, त्यांची तुम्हाला सांगतील काय. परंतु चांगल्या पद्धतीची मार्केट कमिटी त्यांनी केली. अर्बन बँकेतसुद्धा प्रशांत मालक जवळजवळ 15 वर्ष चेअरमन होते. अर्बन बँकेतून महिला बचत गट असतील, गरजू माणसं असतील, अशा सर्वांना कर्ज वाटप करणं, कर्ज वाटप करतानाच कर्जाची वसुली कशी होईल किंवा ही संस्था टिकली पाहिजे. माणसं आपण बदलू, आज आहे उद्या नाही, परंतु संस्था कशी टिकल, ही संस्था टिकवण्यासाठी मालकांनी जेवढं काय करायचं तेवढं त्यांचं ते काम असायचं. आणि मालकांनी सर्व संस्था, पंचायत समिती असेल, सगळ्या काटकसरीच्या संस्था, अर्बन बँकसुद्धा त्यांनी आता परत आणि दुसऱ्याला संधी द्यायची. मार्केट कमिटीला जरी एवढ्या आता 95 साल ते आज 25 साल आहे, म्हणजे जवळजवळ 25 वर्ष झाली. परंतु 25 वर्षामध्ये मालकांनी स्वतःच्या घरातला चेअरमन केला नाही किंवा पंचायत समितीला स्वतःच्या घरातला सभापती केला नाही किंवा नगरपालिकेला स्वतःच्या घरातला कधी नगराध्यक्ष झाला नाही. मालकाचे आजोबा वगैरे नगराध्यक्ष होते. मी जवळजवळ 10 वर्ष झाले त्यांना त्या काळामध्ये नगराध्यक्ष होते. परंतु ह्यांच्या काळामध्ये मोठ्या मालकानंतर ज्यावेळेला मोठे मालक म्हणायचे अरे आमदारकी आपल्याकडे आहे, बाकी सगळं घेऊन काय करता तुम्ही, मुख्य जर तुमच्याकडे असेल तर बाकीच्या लोकांनाही संधी दिली पाहिजे. म्हणून मालक काय करायचे, प्रत्येक संस्थेवर इतरांना संधी देण्याचं त्यांनी पहिल्यापासून काम केलं. आत्तासुद्धा तेच चालू आहे. नाही येतो की मालकांचं कसं आहे, मालक निघाले म्हणलं की मालक फोन करतात आणि ते काय म्हणजे त्यांचं तर अचानकच त्यांचं म्हणजे असं उदाहरण तुम्हाला देतो पुढं.
का तर काय झालं की मालकांचं कसं आहे, आता सध्याचं तर शेड्यूल इतकं असं हे असतं, सकाळी 9 वाजल्यापासून मालकांचं कामकाज चालू होतं आहे. जवळजवळ 3 वाजेपर्यंत मालकाला जेवणच नसतं. 3च्या पुढं त्यांना ह्या लोकांच्या येण्या जाण्यानं आणि लोकांसारखं त्यांच्या संपर्कात राहायचं, त्यांची कामं करायची, त्यांना 3च वाजायला लागले, 2:30 आणि 3 वाजायच्या. आता त्यांचं टायमिंगच बदलून गेलं आहे की 3चं जेवण झालं आहे. आता सकाळचा नाश्ता आणि 3 वाजता जेवण करायचं आणि परत पुन्हा अजून 4-4:30ला तयार व्हायचं, आणखीन परत कार्यक्रमात आहेत. आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं येणं आणि रोजचं कोणाचं गोरगरिबाचं आहे, दवाखाना आहे, परत ग्रामपंचायत आहेत किंवा पंचायत समिती आहेत, बँकेची कामं आहेत, कुठल्या मंत्रालयातलं काय काम असेल, ती प्रशांत मालकाला ती असं म्हणजे आता माणसं नसतील तर मालक अस्वस्थ होतात, त्यांना सारखी माणसं लागतात आणि मला काम म्हणजे काम पाहिजे त्यांना, असं आम्हाला जाणवतं सारखं. आता आम्ही फिरतो त्यांच्याबरोबर, पण आणि एक आहे शिस्तीचा भोक्ता म्हणतात का नाही, ते प्रशांत मालक आहेत. एक व्हिजन असणारा माणूस की आपल्याला पुढच्या 50 वर्षापर्यंत काय करायचं आहे, आपलं आयुष्य किती आहे त्यांना माहीत नाही किंवा आपल्याला माहीत नाही, परंतु 50 वर्षाची पिढीला काय आवश्यक आहे त्याचं नियोजन प्रशांत मालकाच्या डोक्यात असतं. पंढरपूर शहराला किंवा पंढरपूर नगरपालिकेला सुद्धा त्या दृष्टिकोनातूनच मालकाचं आत्ता चाललं आहे. त्यांनी आता जवळजवळ मला वाटते सगळे 13 रस्ते कॉन्क्रिटीकरणात, ह्या तुमच्या स्टुडिओच्या बाहेरचा रस्तासुद्धा त्यांच्या ह्यातलाच काय रस्ता आहे तो, म्हणजे असे 13 रस्ते मोठे त्यांनी कॉन्क्रिटीकरण अगदी मजबूत पद्धतीने केलेत. कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडून कुठली अपेक्षा नाही, फक्त मला काम चांगलं झालं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर कुठला जर आला तर त्याला दम देतात, मला काम चांगलं कर, बाकीचं मला काय सांगू नको, तू अधिकारी तिकडं मला काय बोलायचं नाही, काय नाही. म्हणजे एक व्हिजन असणारं. काय झालं, कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळामध्ये प्रशांत मालक तर 1992 सालापासून कारखान्याचे संचालक होते, परंतु परिचारक घराण्याचं वैशिष्ट्य की दुसऱ्याला चेअरमन करायचं. अगदी म्हणजे रामभाऊ बागल असतील, दिनकर भाऊ मोरे असतील, भास्करप्पा गायकवाड होते, पंचायत समितीला सुद्धा दुसऱ्यालाच त्यांनी चेअरमन केलं. मार्केट कमिटीला 3-3 चेअरमन म्हणजे त्यांना वाटून दिलं, लोकांना भांडणं आम्हाला करा म्हणल्यानंतर मालकाने त्यांना म्हणजे अगदी म्हणजे सगळ्याला संधी मिळावी म्हणून सगळ्याला केलं. मग भगवान चौगुले असतील, दाजी पाटील असतील, आणि अशा पद्धतीने त्यांनी केलं. परंतु कोरोना काळामध्ये ज्या वेळेला मोठ्या मालकांचं निधन झालं त्यावेळेला असा प्रश्न पडला की आता चेअरमन कोण व्हायचं. सगळ्या संचालक मंडळाने ठरवलं की ही चेअरमन व्हायची धुरा प्रशांत मालकांनीच सांभाळली पाहिजे. प्रशांत मालक म्हणायचे कोणतरी आणखीन करा, कोणाला व्हायचं बघा काय, पण लोकांना संचालक मंडळानं ऐकलं नाही आणि प्रशांत मालकाला चेअरमन केलं. परंतु प्रशांत मालकाचं चेअरमन झाल्यापासच्या अगोदरपासूनच प्रशांत मालकाचं त्या कारखान्यावर लक्ष होतं, बारीक सारीक गोष्टी सगळं. आणि प्रशांत मालक चेअरमन झाल्यावर त्यानंतर 1.5-2 वर्षानं परत इलेक्शन लागलं. ते इलेक्शन बिनविरोधच, पांढरांचं इलेक्शन बिनविरोधच होतं. त्याच्यामध्ये मलाही संधी मिळाली परत. त्याच्या पाठीमागच्या 2 टर्मला मी संचालक म्हणून काम करत होतोच. आमची मंडळीसुद्धा संचालक होती, वडीलसुद्धा संचालक होते, परंतु मला संधी मिळाली व्हाईस चेअरमन व्हायची. आणि प्रशांत मालक चेअरमन आणि त्यानंतर प्रशांत मालक चेअरमन झाले. चेअरमन झाल्यानंतर प्रशांत मालकाचं विजन, त्याच्या अगोदर मोठे मालक चेअरमन निधनानंतर प्रशांत मालक झाल्यानंतर प्रशांत मालकांनी परत इलेक्शन झालं आणि इलेक्शनच्या ह्याच्यापासून परत प्रशांत मालक परत आणखीन त्यांना चेअरमन आम्ही होऊन आग्रह केला. तरीसुद्धा त्यावेळेला म्हणत होते मला नको चेअरमन, आपण दुसऱ्याला कोणाला तर करूया. परंतु आम्ही सगळ्याच संचालकांनी मालक तुमचं नाव असेल, कारखाना चांगला चालतोय आणि खरंच एक अभिमान वाटतो की प्रशांत मालकांनी कारखान्याचं नाव, आमचे MD कुलकर्णी साहेबसुद्धा आहेत, डॉक्टर यशवंत कुलकर्णी म्हणून आहेत, तर ते सुद्धा अगदी म्हणजे त्यांचं व्हिजन चांगलं असते. आणि दोघं चेअरमन आणि MD
ह्या दोघाचं इतकं कॉम्बिनेशन चांगलं असतं की त्याच्यामुळं जवळजवळ 57 पुरस्कार मिळाले कारखान्याला आत्तापर्यंत. म्हणजे कुठल्याच कारखान्याला एवढे पुरस्कार मिळाले नाहीत. सर्वात जास्त दर देणारा कारखाना, सर्व वेळेवर कामगारांना पगार मिळणारा कारखाना आणि वेळेवर ऊस नेणारा कारखाना, असा ह्या कारखान्याचा नावलौकिक. सगळ्यात जिल्ह्यामध्ये जास्त रिकव्हरी असणारा कारखाना. आणि त्याच्यामुळून कारखान्याकडं कोजन आहे, डिस्टिलरी आहे आणि परत पोटॅशचा प्रकल्प आहे. म्हणजे बायो प्रॉडक्टसुद्धा प्रशांत मालकाने आल्यानंतर केले. आणि त्याच्यामुळं काय झालं, कारखान्याचा म्हणजे आर्थिक बाजूसुद्धा मजबूत झाली. दोघांचं विजन असल्यामुळं संचालक मंडळ बी त्यांना साथ देते. आम्ही व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ त्यांच्या पाठीशी असतेच. परंतु प्रशांत मालकाच्या आणि MD साहेबाच्या दोघांच्या ह्याच्यामुळं, कामामुळं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कारखान्याची सध्या वाटचाल चालू आहे. काल बोशाचा कार्यक्रम होता आणि बोशाच्या कार्यक्रमावरून येताना एक नेत्याची कार्यकर्त्याबद्दल किती तळमळ असते किंवा ते कार्यकर्त्याची किती काळजी घेतात ह्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. काल बोशातला कार्यक्रम केला आणि म्हणले अरे म्हणले त्या पिंटू टरलेचं म्हणले काहीतरी ऑपरेशन का काहीतरी झालं आहे म्हणले. तर होय म्हणले मला भेटायला जाय म्हणले त्याला. काय ना ती कार्यक्रम झाला की त्याला भेटलो आम्ही. परत येताना आम्ही वाखरीच्या बायपासनं येताना सहज म्हणलं की आपले संचालक आहेत भगवान चौगुले, त्यांचं छोटंसं ऑपरेशन झालेलं आहे. कुठं आहे म्हणले ते. म्हणलं आहे तिथंच प्रशांतराव परिचारक नगरला. तर मला म्हणले मग चल की जाऊन येऊ म्हणले. आम्ही म्हणलं ती इथं आहे का नाही बघा, पाहायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे बघ म्हणले. मी बघितलं तर घरी होते. म्हणजे आपण अचानक जाऊया म्हणले. आणि अचानकपणे त्या घरी जाऊन भेट दिली. म्हणजे एक कार्यकर्त्याबद्दल एवढा मोठा आमदारकी भोगलेला माणूस सहजासहजी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याच्यात छोटंसं जरी ऑपरेशन असेल किंवा त्याचं सुखदुःखात सामील होणं हे त्यांच्या मूळ म्हणजे अगदी रक्तात बिंबलेलं आहे. ती हां, प्रशांतराव परिचारक युवा मंच 1996-97ची गोष्ट. मग कुठंतरी युवकाची एक फळी तयार करायची म्हणून आमच्या डोक्यात आलं की आम्ही सहकार्य आपलं बसलो. मालकांना म्हणलं एक युवा मंच काढूया. म्हणजे मालक म्हटलं कशाला युवा मंच, मालक आमदार आहेत, त्यांचं चाललेलं आहे म्हणले. पुन्हा आपणच म्हणले या लोकाला बाकीच्या बरं वाटणार नाही, त्याच्यापेक्षा म्हणले काय करायचं. पण ते आम्हाला काय वाटायचं आमचं नेतृत्व, तरुण नेतृत्व पुढे आलं पाहिजे म्हणून आम्ही एक युवा मंच म्हणून काढलं, प्रशांतराव परिचारक युवा मंच पंढरपूर तालुका. तर त्या माध्यमातून, युवा मंचच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये त्यावेळेला शाखा काढल्या. प्रत्येक गावामध्ये, खेडेगावामध्ये जाऊन मग प्रशांत मालकाला बोलवायचो. अगदी म्हणजे बाकीचे पुढारी आमच्या पार्टीतले नेते यायचे आणि ती शाखेचं उद्घाटन करायचं. परंतु ती शाखेचं उद्घाटन करताना त्या शाखा काढण्याचा उद्देश एकच होता की तिथं आपला एक कार्यकर्ता जोडला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यानं त्या गावामधली जी कामं आहेत लोकाला, ती कामं त्यानं मालकापर्यंत पोचवली पाहिजेत आणि ती कामं झाली पाहिजेत. ह्यासाठी अगदी एक सामाजिक काम करण्यासाठी म्हणून तो युवा मंच आम्ही त्यावेळेला स्थापना केली. त्यावेळेला आमचे सहकारी तानाजीराव वाघमोडे ही त्यावेळेला अध्यक्ष होते आणि मी सरचिटणीस होतो. पण आम्हाला युवा मंचमध्ये जेवढी आमचे सहकारी होते, तरुण सहकारी, एवढी साथ दिली त्यावेळेला. आणि त्याच काळामध्ये 2002च्या दरम्यान, 2002 ते 2002च्या दरम्यान आम्ही आजीदादांना पंढरपूरला आणलं. आम्हाला प्रशांत मालकाचा 38वा वाढदिवस साजरा करायचा होता. आता किती साल आहे बघा तुम्ही. पण त्यावेळेला आम्ही आजीदादांना आणून टिळक स्मारकवर प्रशांत मालकाचा 38वा वाढदिवस साजरा केला. आम्ही गावोगावचे सगळे कार्यकर्ते, अगदी टिळक स्मारक असं गच्च तुळुंब भरलेलं सगळं, इतकं मोठा मॉब त्यावेळेला त्या कार्यक्रमासाठी आलेला होता. म्हणजे ते एक माध्यम झालं आणि प्रशांत मालकांनी तिथून
त्यांना कळालं की माझा सत्कार ठेवला, माझा वाढदिवस साजरा केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक माझ्यावर प्रेम करत असतील तर मी राजकारणामध्ये लोकांसाठी किती पळालं पाहिजे. प्रशांत मालकाला केवळ त्या वाढदिवसाच्या निमित्तानं जनतेत म्हणजे जास्त मिसळायची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी त्यावेळेला चांगल्या पद्धतीनं सोनं केलं. आणि आज तागायत प्रशांत मालक जेवढी आमची जी त्यावेळची ही होती त्या प्रत्येक माणूस कुठंतरी पदाधिकारी दिसतो. आजसुद्धा मी पांडुरंग कारखान्याचा व्हाईस चेअरमन आहे, परंतु तुम्ही युवामंचाचा कार्यकर्ता होतो त्यावेळेला. प्रशांत मालकाची मित्रता वेगळी, परंतु युवामंचचा एक कार्यकर्ता म्हणून आमच्या वडिलाचं काय योगदान असेल, माझं योगदान, असं मिळून आम्हाला ही काम करायची संधी राजकारणामध्ये प्रशांत मालकाच्या माध्यमातून, मोठ्या मालकाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे. पंढरपूर शहराचं विजन सुद्धा मालकांच्या नजरेत खूप पुढचं आहे. त्या संदर्भात मित्र म्हणून तुमच्याबरोबर गप्पा होत असतील आमच्या चर्चेत. का तर शहराचा थोडा आमचा जरा संपर्क कमी, ग्रामीण भागातला जास्त, परंतु मी सर्व्हिसला असल्यामुळं इथं शहरातल्या सगळ्या समस्या कुठं काय हे सगळं आम्हाला पाहायला मिळायचं. प्रशांत मालकाच्या आम्ही कानावर घालायचो, पण प्रशांत मालक आमच्या पुढचा विचार करायचे. आणि आतासुद्धा शहरातल्या मंडळीला बरोबर घेऊन प्रशांत मालकाचं शहराचा जेवढा जास्त विकास करायचा आहे तेवढा त्यांचा प्रयत्न आटोकाट असतो. आणि अक्षरशः कुठलं घर कुठं, कुणाचं घर कुठं अतिक्रमण झालं आहे आणि कुठल्या नळाला पाणी येत नाही, कुठला रस्ता खराब झालेला आहे का तर ती माणसाची तक्रार आल्यानंतर मालकाची त्याच्याकडे नोंद असती. आतासुद्धा त्या दिवशी म्हणाले मला की आम्ही चर्चेत होतो सगळी, त्यानंतर म्हणाले की आपल्याला यमाई तलाव डेव्हलप करायचा आहे, असा डेव्हलप करायचा आहे की अक्षरशः म्हणजे फॉरेनमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं डेव्हलपिंग नसेल, ह्या पद्धतीनं आपल्याला तो डेव्हलप करायचा सगळं. मग तिथं बोटिंग आलं, सगळ्या पद्धतीच्या सुविधा की जेणेकरून पंढरपूरच्या माणसांना आणि लहान मुलांना तिथं ते यमाई तलाव म्हणजे आपलं एक पर्यटन केंद्र, ह्या पद्धतीनं त्यांचा विकास करायचं त्यांचं विजन आहे. रस्त्याबाबतीत तर आहेच. आणखीन त्यांनी दुसरं आणखीन एक सांगायचं मला की त्यांनी पंढरपूर शहराला जोडणारे सर्व रस्ते काँक्रिटीकरणाचे केले. आम्ही त्याचं साक्षीदार आहे. ज्यावेळेला गडकरी साहेब आले, गडकरी साहेब आल्यानंतर प्रशांत मालकांनी स्वतः आम्ही बाजूला उभं राहिलो होतो, म्हणून गडकरी साहेबांना एक पत्र दिलं की म्हणले वाखरी ते पंढरपूर शहर ह्या रस्त्याने काय करायचं, तुम्ही बाकीचे तुमचे रस्ते बायपास वगैरे चांगले झालेत, ते 4 लेन 6 लेन होतेत, पण तिथून जो पालखी येते आत वाखरीपासून, तर त्या रस्त्याला तुम्ही काहीतरी आम्हाला पैसे दिले पाहिजेत आणि तो रस्ता झाला पाहिजे. मग मला वाटतं बघा ते काय तर 80 का 100 कोटी रुपये गडकरी साहेबांनी केले आणि ती रस्त्याचं आत्ता काम चालू आहे. त्याच्यामुळं ते 6 लेनचा रस्ता येतो आहे. उड्डाणपूल कुठं तुमच्या ह्याच्यापर्यंत ब्रिज आहे, DV काय त्या मार्केट कमिटीपासून अर्बन बँकेपर्यंत आणि शिवाजी चौकापर्यंत तो रस्ता कोणालाही त्रास न होता तो रस्त्याचं काम आत्तापर्यंत चालू आहे. करकमवरून येणारा काँक्रिटीकरण रस्ता झाला आहे, बार्शीवरून येणारा कुर्डवाडीत झाला आहे, इकडं मोहोळचा झाला आहे, सांगोल्याचा झाला आहे, म्हणजे सगळीकडले कराड असेल, सातारा असेल, ह्या सर्व रस्ते काँक्रिटीकरणाचे पंढरपूर शहराला जोडणारे सगळे रस्ते झालेत. आता आणखीन त्यांच्या डोक्यात पुढं असं आहे की रिंग रोड झाला पाहिजे की जेणेकरून त्रास झाला नाही पाहिजे बाहेरच्या आलेल्या माणसाला. आता अकलूजवरून येणारा माणूस सरळ बाहेरूनच जातोय सोलापूरला, तसं सांगोल्यावरून येणारा सुद्धा माणूस तिकडूनच बाहेर असा पडला पाहिजे, असा म्हणजे रिंग रोड करायचा. हे प्रशांत मालकाचं पुढचं ते विजन आहे आणि त्या दृष्टिकोनात त्यांचे सगळं पाऊल आहेत तसे त्या पद्धतीने. पंढरपूरमध्ये जनतेतून आमदार व्हावं असं जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि त्यांचे मित्र म्हणून जी आता त्यांची बांधणी वगैरे चालू आहे, तर ते स्वप्न साकार होईल का आणि 60व्या वाढदिवसाचं गिफ्ट तुम्ही मित्रमंडळी सगळे तयार करता? प्रशांत मालकाने जनतेतून आमदार व्हावं
ही आमच्या अगदी मनापासून आमची इच्छा, सर्व मित्रमंडळीची. परंतु यश अपयश हे चालूच असते राजकारणामध्ये. काय गोष्टी कशा अडचणी जे येतात, काय होते, परंतु स्वतः आमदार झाले नाहीत, परंतु आमदार करायची ताकद मात्र त्यांच्यामध्ये आहे. विरोधकाला सुद्धा वाटतं आमदार झाला नाही, आमदार काय हवा, खुर्ची येती जाती काय, पण लोकांचा जो संपर्क आहे आजपर्यंतचा परिचारक कुटुंबाचा तो कधीही दुरावलेला नाही. त्यांचा मतदार नवं, त्यांच्या घरातलीच माणसं आम्ही स्वतःला परक समजत, मतदार वगैरे समजत नाही. आम्ही त्यांचं एक कुटुंबातलीच माणसं आहे. आम्ही पांडुरंग परिवारच म्हणतो आम्ही, आणि त्याचे कुटुंब प्रमुख हे प्रशांत मालक आहेत. त्यांनी पाठीमागच्या वेळेला समाधानदादा अवताड्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणलं होतं, त्यावेळेला कोणी त्यांच्यामुळेच आमदार झाले. आता ह्या वेळेला सुद्धा त्यांच्यामुळेच आमदार झाले. ते जर बाजूला थांबले असते तर. परंतु तुम्ही जे म्हणताय की जनतेतून आमदार व्हायची इच्छा आहे, पंढरपूर तालुक्याचे ज्या वेळेला चार ठिकाणी त्याचं विभाजन झालं, त्याचं मग प्रत्येक तालुक्याशी संपर्क कसा ठेवायचा, आणि पंढरपूर शहरामध्ये नाहीतर पहिली जवळजवळ 57 गावं ही पंढरपूर शहरातून तालुक्यातून बाजूला निघाली ना. आमची 42 गावं, इकडली 15 गावं, अशी 57 गावं बाजूला निघाली. म्हणजे जी हक्काची मालकाची मतं होती. फक्त पंढरपूर शहर आणि 22 गावं ह्याच्यावरच मालकाला काम केलेलं, म्हणजे जिथं काम केलं तेवढीच गावं राहिली. शहरामध्ये कसं असतंय, शहरामध्ये लोकांची जास्त कामं नसतील, ते त्यांचे उद्योग व्यवसाय ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात. त्याच्यामुळं त्यांना त्या सत्तेचं महत्त्व कळत नाही, त्याच्यामुळं त्याचा बी थोडा परिणाम होतो आहे. परंतु माझी खात्री आहे की प्रशांत मालक जनतेतून रेकॉर्ड ब्रेक मतानं आमदार एक दिवशी होणार. शुभेच्छा तर त्यांच्याबरोबर आमच्या कायमच्याच आहेत. आम्ही जाईल त्यावेळेला आमच्या शुभेच्छा संपल्या तरी सुद्धा आम्ही मागच्या आमच्या चिरंजीवाला सांगून जाऊ तू शुभेच्छेच्या यात राहा म्हणून. का तर आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं की परिचारक कुटुंबाला सोड नका म्हणून. तसं मी सुद्धा जाताना मी सांगणार, मी फक्त परिचारक कुटुंबाला सोड नका. का तर कसं आहे की ह्याने आमचं चांगलंच केलेलं आहे, आमचं वाईट कधी केलेलं नाही, किंवा आम्हाला कधी असं परकेपणानं वागवलं नाही. आणि म्हणून प्रशांत मालकाला दीर्घायुष्य लाभो, का तर आकडा सांगून नाही, दीर्घायुष्य लाभो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो असं, आणि त्यांची कायम राजकीय असेल, आर्थिक असेल, सर्व पद्धतीची त्यांची भरभराट हो, एवढी मी रुक्मिणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतोय.